आम्ही इथं बनवू लागलो मोदक. तर सहाशे आणला. तर आम्ही सहाशेनं बनवू लागलो मोदक. तर मला सहाशेनं काय जमतच नव्हती. तर आम्ही कानी हे येत नाही, हातानं बनवू लागलो. पण पोरगं म्हणे आई यानं बनवून पाय बरं म्हणे तू. तर मी हे सहाशे आणला. यानं काय मला जमतच नव्हते. मी म्हणलं बाबा ते करंजावान शेकानं. तर त्यांना काय बनवू लागले तर ते मला बनवायचं नाही. तर हातानं बनवू लागले तर पाकी ते चांगले आले. तर सहाशे कानी तर मग त्याने कानी ते सारण घेतलं. म्हणलं पहा म्हणलं बा पाय मी किती चांगला बनवतो म्हणलं यानं. मला काय कळलंच नव्हतं मागून तसंच आहे म्हणून. तर मग ते बनवला तर त्यानं काय मला आलाच नाही. सारण घातलं होतं त्यातनी आपलं खोबऱ्यात सारण आहे. ते खोबऱ्यात सारण घालायला लागले त्यात. पण मग बनवता कानी मला तो आलाच नाही. दोनदा करून पाहिला पण ते काय मला येस ना. तर मग पीठ टाकून पाहिलं आणि मग त्यातनी ते चपाती करून टाकली. मी चपाती करून टाकली तरी ती मला काही कठेच ना. म्हणजे तिने आलं मी अजून बी त्याने केलं नाही. मी कानी तसं हातानं करतो मी असं ते हे हाताने करंजा हाताने करत असतो. मोदक बी हाताने करतो. पण त्यानं काय मला आली नाही. तर पाय कसं हुकलंच माझं. मला काय ते की मिळत जमेना त्यांना करण्यासाठी. तर मग मोदकचं लय मोठं घेतलं होतं. सारण लय मोठं केलं तर ते पीठ बी चुरून केलं तर पाहिजे असे. त्यामुळे त्यानं अशी बनवलेली अशी पोरगं पण मागून लागलं म्हणे पाय मी कसं बनवतो. मला ये ना त्यानं म्हणून त्यानं बनवून दाखवला. तर पाहिजे असं बनवावं लागला तो. आता मी केलंच नाही अजून. तर मग ते म्हणे आई तुला काय ते म्हणे. तर मी बनवतो म्हणे. हा ते बनवू लागला. आता हे मॅनला दाखवू कसं आहे तर ते पाय कसं सारण आहे ना ते काही असं निब्बर घट्ट झालं होतं. म्हणजे ते वाळलं होतं. म्हणजे ते यानं लेवाडवर ठेवलं होतं म्हणून ते वाळलं होतं. तर हा पाय पोरगा आमचा असं करू लागला. आता मला काय माहितीच नाही असे पीठ घेऊनच त्याने पिठानंच लय मोठं पिठच घातलं त्यात. तर म्हणे आता पाय आता कसं बनते म्हणे. मग हा ते ते म्हणजे मला आला नाही म्हणून तो मला सांगू लागला की असं बनवावं लागते. मग आता त्याने हे पाय पीठ आहे ना तर ते पाय तसं करून राहिला. तर कसं बनवतात काय म्हणतात ते सहाशेनं ते आम्हाला कमेंट करून कळवा बहीण भावांनो. लाईक करा कमेंट करा. तर हे आपण मेळ नाही बसत पण आम्हाला कमेंट करून सांगा कशी या सहाशेनं बनवायची म्हणून. मला का सहाशेनं आलं नाही पण त्यानं का हे केलं ना त्यात पीठच लय टाकेले. ते सारण कमी टाकेले पीठ जास्त आहे. पण लय मस्त छान दिसत बाई. भाजी बनवली होती मटकीची न बाई. इथं पाय हे असे इथं ठेवले. ते उकडून घेतलेले होते. उकडून घ्यायचे मग नंतर तळून काढायचे. मग जास्त होत नाही. पण इथं पण डबल ते का हलडा हे ते का ते पडेल काढे डबलचे टाकले मग आता पहा लगेच काढे पाय असे झाले. तर उकडून एवढं पीठ हे राहिलं पीठ एवढं मोठं पीठ हल्लं पीठ चुरलेलं आहे. पण हुंडा बनवलेला आहे. म्हणजे एवढं मोठं केलं आता पण त्याला करायला कोणी हे नाही की काहून किती येऊनच नाही राहिले. त्यानं करायचं आता मोठा येऊन राहिले त्याच्यामुळं. आणि पीठ तसं ठेवून दिलं. आणि मग हे एवढे भांडी येतं त्याची हे दूध हे इथलं हे तीन ते उचललेलं 4 आणि त्यांना आम्ही सहाशेनं करू लागलो. तर मग सहाशेनं चांगले होऊ लागले. फक्त त्याच्यात पीठ जास्त कुंभा लागते त्याच्यामुळं. तर मग चला पकवून आल्यावर लाईक करा कमेंट करा. तर या मग झालेली मोदक खाण्यासाठी. तर आम्ही लय मोठं पीठ आणलं दळून. कोणाला पीठ पाहिजे ते पण न्या. बाई सारण बी लय मोठं आहे. याच्यातनी गाणी खोबऱ्यावरती नाही तर माणसालकी ना बाईच्यात आता डबलचं याच्यातनी उकडून टाकायचे डबल. म्हणजे आम्हाला आता रात्रच जाते. बाई उद्याच्या लक्ष्मी बसतात ना म्हणून सामान आणून ठेवलं.